नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बाबांची सेविका कल्याणीताई राऊत यांचा अनुभव सांगणार आहोत. कल्याणीताई राऊत यांचा परिवार जवळपास 2001 साली परमात्मा एक मार्गाशी जुळला. 2001 सालीच कल्याणीताई राऊत यांचा जन्म झाला. कल्याणीताई जवळपास 12-13 वर्षाचे असताना यांच्यावर एक शारीरिक दुःख आलं. दुःख म्हणजे ताईचा एक कान फुटला. यामुळे ताईला कानाचा त्रास सुरू झाला. कान फुटल्यामुळे कानातून पस निघायचा आणि कानाचा पडदा फाटल्यामुळे त्या कानाने ऐकूसुद्धा यायचे नाही. एका कानाने ऐकू येणं नाही म्हणजे जणू काही दुःखाचा डोंगरच ताईवर कोसळला असं म्हणायला हरकत नाही. डॉक्टराच्या सल्ल्यानुसार औषध घेऊनसुद्धा ताईला पूर्णपणे आराम मिळाला नाही. डॉक्टरांनी ताईला कानाची मशीन लावण्याचा सल्ला दिला, परंतु ताईने कानाची मशीन लावली नाही. जवळपास 8-10 वर्ष लोटून गेले, परंतु ताईचा कानाचा त्रास काही पूर्णपणे दूर झाला नाही. पण म्हणतात ना, जीवनामध्ये कधी सुख असते तर कधी दुःख असते. दुःख तर ताईने जीवनामध्ये खूप भोगले. आता वेळ होती सुखाची पहाट पाहण्याची. आणि ही सुखाची पहाट ताईच्या जीवनामध्ये कशी आली हे तुम्हाला अनुभवावरून कळणार आहे. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर येथे दर शनिवारी भगवत कार्याची चर्चा बैठक होत असते. या चर्चा बैठकीमध्ये कल्याणीताई सुद्धा यायची. जे सेवक या चर्चा बैठकीला येतात त्यांना माहीत आहे की भरपूर स्वयंसेवक आपल्या जीवनाचा अमूल्य वेळ श्रमदानाच्या कार्यासाठी देतात. त्या स्वयंसेवकांना बघून ताईची सुद्धा इच्छा झाली की आपण सुद्धा श्रमदान केलं पाहिजे. आपण सुद्धा आपल्या जीवनाचा काहीतरी वेळ श्रमदानाकरिता दिला पाहिजे. एके शनिवारी ताईंनी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वाहतूक नियंत्रण समूह म्हणजेच सायकल स्टँड ग्रुपचे मुख्य आदरणीय श्री नितीनदादा माकडे यांच्याशी भेट घेतली. सायकल स्टँड ग्रुपचे कार्य थोडक्यात सांगायचे म्हणजे दर शनिवारी भवनात होणाऱ्या चर्चा बैठकीमध्ये, भगवत कार्यामध्ये, सेवक संमेलनामध्ये पार्किंगची व्यवस्था पाहणे, वाहतूक नियंत्रण करणे इत्यादी. नितीन दादाशी भेट घेतल्यानंतर ताईंनी दादाला म्हटले की दादा, मला सुद्धा या ग्रुपशी जोडायचे आहे आणि श्रमदानाचे कार्य करायचे आहे. परंतु त्यावेळेस काही कारणामुळे दादांनी ताईला ग्रुपशी जोडण्यास नकार दिला. हे शब्द ऐकून ताईचे मन नाराज झाले, परंतु ताईने हार काही मानली नाही. ती सतत दादाच्या संपर्कात होती. ताईने ठाणलं होतं की मला या ग्रुपशी जोडायचं आहे आणि श्रमदानाचे कार्य करायचे आहे. जर खरंच आपली मनातून इच्छा असेल काही चांगलं काम करण्याची, तर परमेश्वर सुद्धा आपल्याला इच्छानुसार भोजन देत असतो. ताईला सुद्धा परमेश्वरांनी इच्छानुसार भोजन दिलं. शेवटी नितीन दादांनी ताईला ग्रुपशी जोडण्याची परवानगी दिली. तो वर्ष होता 2022. कल्याणीताई सायकल स्टँड ग्रुपशी जोडणारी प्रथम स्वयंसेविका ठरली. ताईच्या अगोदर कोणतीही सेविका या ग्रुपशी जुळलेली नव्हती. कल्याणीताई जुळल्यानंतर भरपूर सेविका या ग्रुपशी जुळत गेल्या आणि आताही जुळत आहे. ग्रुपशी जुळल्यानंतर ताईने श्रमदानाच्या कार्यास सुरुवात केली. श्रमदान करायला सुरुवात केल्यानंतर
कल्याणीताईच्या जीवनामध्ये फार मोठा अनुभव घडून आला. भगवंताची लीला न्यारी या म्हणीप्रमाणे जो कानाच्या त्रास ताईला जवळपास 8-10 वर्षापासून होता, तो त्रास भगवंतांनी पूर्णपणे दूर केला आणि ज्या कानाने ऐकू येत नव्हते त्या कानाने ऐकूसुद्धा यायला लागले. अगोदर भरपूर औषधोपचार केला, परंतु त्रास काही पूर्णपणे दूर झाला नाही. पण जेव्हा ताईने श्रमदान करायला सुरुवात केली, या श्रमदानाच्या कार्यामुळे भगवंतांनी योग दिला. मार्गातील सेवकांचा अनुभव आहे, दवा पण तेव्हाच काम करते जेव्हा दुआ साथ राहते. जर भगवंताची साथ नसेल तर लाखो रुपयाची दवाई करून घ्या, फायदा होणार नाही. तुम्ही केलेल्या चांगल्या कर्माचे फळ परमेश्वर आज नाही तर उद्या नक्कीच देत असतो. परमेश्वर स्वतःवर काहीच उधार ठेवत नाही. ताईचा आणखी एक छोटासा अनुभव म्हणजे श्रमदान करायला सुरुवात करायच्या अगोदर ताईला भरपूर राग यायचा, सहनशीलता कमी होती. परंतु ग्रुपशी जुळल्यानंतर, श्रमदान करायला सुरुवात केल्यानंतर ताईचा रागसुद्धा कमी झाला. ते म्हणतात ना, देनेवाला देता जब भी देता छप्पर फाडके. प्रत्येक सेवकांनी आपल्या जीवनाचा काहीतरी वेळ श्रमदानासाठी दिला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणताही स्वार्थ न ठेवता आपण श्रमदान केलं पाहिजे. जसे सेवक, युवा सेवक श्रमदानाच्या कार्यात सक्रिय दिसतात, चर्चा बैठकीमध्ये संचालन करतात, अनुभव सांगतात, आभार प्रदर्शन करतात, सायंकाळची प्रार्थना म्हणतात. त्याचप्रकारे सेविका, युवा सेविका यांनी सुद्धा समोर यायला पाहिजे. कोण काय म्हणतो याकडे लक्ष न देता भगवत कार्यामध्ये आपलं बहुमूल्य योगदान दिलं पाहिजे. जशी स्वयंसेवकांची गरज असते तशीच गरज स्वयंसेविकांची सुद्धा आहे. आता तुम्हाला मी सेवक संमेलनमध्ये घडलेली घटना सांगतो. कशा प्रकारे स्वयंसेविका यांनी पोलिसांची मदत केली. 2024ची गोष्ट आहे. गट नंबर 10 चिकना या गावी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाअंतर्गत सेवक संमेलन आयोजित करण्यात आलेलं होतं. हवन कार्य, शोभायात्रा, चर्चा बैठक पार पडली आणि जेवणाला सुरुवात झाली होती. सेवक संमेलन म्हटलं की भरपूर वेळा जेवणाच्या ठिकाणी गर्दी होत असते आणि या गर्दीचा फायदा चोर लोक उचलतात. पोलिसांनी ज्या ठिकाणी जेवण चालू होते त्याच्या काही अंतरावर 4 बायांना पकडले. पोलिसांना या 4ही बायावर शक झाला होता की या चोर आहे म्हणून. या 4 बायांना पकडल्यानंतर यांच्याजवळ काही चोरलेलं किमती सामान आहे का याची चौकशी करायची होती. परंतु त्या ठिकाणी एकही महिला पोलीस नसल्यामुळे आणि पोलीस पुरुष असल्यामुळे कशी काय त्या बायांची चौकशी करायची हा खूप मोठा प्रश्न तिथे निर्माण झाला होता. अशा परिस्थितीत कामात कोण आल्या माहीत आहे तुम्हाला? मानव धर्माच्या स्वयंसेविका, परमात्मा एक मार्गाच्या स्वयंसेविका, सायकल स्टँड ग्रुपशी जुळलेल्या स्वयंसेविका. आणि या स्वयंसेविकामध्ये कल्याणीताईसुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होती. पोलिसांनी या स्वयंसेविकांना आदेश दिला की तुम्ही या 4ही बायांची चौकशी करा. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे स्वयंसेविका यांनी त्या 4ही बायांची चौकशी केली. परंतु अशा काही किमती वस्तू त्यांच्याकडे मिळाल्या नाही. होऊ शकते त्यांनी चोरलेल्या वस्तू कुठे लपून ठेवल्या असेल किंवा कुठे फेकल्या असेल,
असो ते परमेश्वराला माहीत. चारही बायांची चौकशी झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना काही सोडले नाही. त्यांना पोलीस स्टेशनला न्यायचं ठरवलं. पोलिसांना या चारही बायांना पोलीस स्टेशनला नेण्यासाठी पोलिसांची मोठी गाडी पाहिजे होती, परंतु त्या ठिकाणी मोठी गाडी उपस्थित नव्हती. तिथे उपस्थित असल्या पोलिसाने फोन लावला, मोठी गाडी पाठवा म्हणून. पाहता पाहता अंधार पडला. स्वयंसेविका दुरून दुरून या सेवक संमेलनामध्ये श्रमदान करण्यासाठी आलेल्या होत्या. यांना घरीसुद्धा जायचे होते, परंतु पोलिसाने सायकल स्टँड ग्रुपच्या स्वयंसेविका यांना विनंती केली की जोपर्यंत पोलिसाची गाडी येत नाही तोपर्यंत तुम्ही घरी न जाता या चारही बायांजवळ थांबा. शेवटी काही वेळाने पोलिसांची गाडी आली आणि या गाडीमध्ये चारही बायांना बसवून घेऊन गेले. अशा प्रकारे स्वयंसेविका यांनी समाजातील जबाबदार नागरिक म्हणून आपली जिम्मेदारी पार पाडली. परमात्मा एक मार्गामधील सर्व स्वयंसेवक, सर्व स्वयंसेविका यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की तुम्ही आपल्या जीवनाचा अमूल्य वेळ श्रमदानासाठी देता आणि तुमच्या सहकार्यामुळे अनेक मोठमोठे कार्यक्रम आपल्या मार्गातील सुरळीतपणे पार पडतात. व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. अनुभव सांगताना शब्द मागे पुढे होऊ शकतात. सर्वांना माझा नमस्कार.